नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या विशेष स्पष्टीकरण सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गणितातील एक अतिशय महत्त्वाची आणि पायाभूत संकल्पना शिकणार आहोत. ती म्हणजे अंकगणिती श्रेणी, ज्याला आपण इंग्रजीत अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा थोडक्यात AP असं म्हणतो. चला तर मग अगदी टप्प्याटप्प्याने आपण याला सुरुवात करूया. आज आपण ही संकल्पना अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. आणि हो, आजच्या या स्पष्टीकरणात आपण गणिताची एकही पायरी वगळणार नाही. प्रत्येक आकडेमोड आपण सविस्तरपणे पाहूया. आता तुमच्या समोर आजच्या सत्राची रूपरेषा आहे. आपण सुरुवातीला मूळ संकल्पना समजून घेऊ. त्यानंतर एखादी क्रमिका AP आहे की नाही हे कसं पडताळून पाहायचं ते शिकू. काही क्रमिका AP का नसतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर संमिश्र संख्या आणि शेवटी स्वतःची AP क्रमिका कशी तयार करायची हे सगळं आपण आज पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. गणिताची मजा कशात आहे माहितीये? गणिताचा संपूर्ण खेळ हा लपलेले आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न ओळखण्यावर आधारित असतो. आणि म्हणूनच अंकगणिती श्रेणी नेमकी कशी ओळखायची ते आता आपण पाहूया. आता बोर्डवर दिलेल्या या पहिल्या उदाहरणाकडे नीट लक्ष द्या. आपल्याकडे एक अतिशय साधी क्रमिका आहे. 2, 4, 6, 8 आणि असेच पुढे. आता मला सांगा, ह्या संख्यांमधल्या अंतराचं किंवा फरकाचं तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसतंय? 2 वरून 4 वर जाताना कितीचा फरक पडतोय? 2चा, बरोबर. 4 वरून 6 वर जाताना काय होतंय? तिथेही 2चाच फरक आहे. तुम्हाला इथे एक समान पॅटर्न दिसतोय का? बरोबर ओळखलत. कोणत्याही अंकगणिती श्रेणीचे हेच 2 सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. आपण या संकल्पना अगदी स्पष्ट करून घेऊया. पहिले पद, ज्याला आपण A1 किंवा फक्त A म्हणतो, ती म्हणजे क्रमिकेची अगदी पहिली संख्या. आणि सामायिक फरक, ज्याला आपण D या अक्षराने दर्शवतो, तो म्हणजे कोणत्याही 2 लगतच्या पदांमधलं निश्चित अंतर. हा जो फरक आहे ना, तो संपूर्ण क्रमिकेत अगदी समान राहणं अत्यंत आवश्यक असतं. आता कोणतीही क्रमिका AP आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याकडे एक अतिशय साधी आणि सार्वत्रिक पद्धत आहे. आपण नेहमी पुढच्या पदातून मागचं पद वजा करतो. म्हणजे दुसऱ्या पदातून A2 मधून पहिले पद म्हणजे A1 वजा करायचं. त्यानंतर तिसऱ्या पदातून A3 मधून दुसरे पद A2 वजा करायचं. आणि शेवटी हे जे फरक आले आहेत ना, ते एकमेकांशी अगदी समान आहेत का हे तपासायचं. कोणतीही घाई न करता लक्षात ठेवा, ही वजाबाकी नेहमी पुढच्या संख्येतून मागची संख्या अशीच करायची असते. आणि जेव्हा आपण अशी वजाबाकी करतो आणि उत्तर नेहमी सारखंच येतं, तेव्हा आपण अगदी खात्रीने हे वाक्य लिहू शकतो, येथे सामायिक फरक समान आहे, त्यामुळे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मित्रांनो, हा अंकगणिती श्रेणीचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा सुवर्ण नियम आहे. चला तर मग आता आपण पाहूया की जेव्हा आपण धनसंख्यांकडून ऋणसंख्यांकडे वळतो तेव्हा हे सगळं कसं काम करतं. नियम अगदी तेच राहतात. आपल्याला फक्त चिन्हांची थोडी काळजी घ्यावी लागते. आता स्क्रीनवरची ही क्रमिका बघा. -10, -6, -2 आणि 2. इथे आपलं पहिलं पद A1 आहे -10. दुसरं पद A2 आहे -6. आता आपण फरक D काढूया. A2 वजा A1 म्हणजेच -6 मधून -10 वजा करायचे आहेत. गणिताच्या भाषेत आपण हे कसं लिहू? -6 वजा कंसात -10. आता आपल्याला माहीत आहे की वजा गुणुले वजा हे अधिक होतं. त्यामुळे हे समीकरण बनेल -6 अधिक 10. आणि -6 अधिक 10 याचं उत्तर येतं -4. चला पुढची जोडी तपासून पाहू. -2 वजा कंसात -6 म्हणजेच -2 अधिक 6. याचंही उत्तर येतंय 4. बघा, फरक अगदी समान आहे. बरं, आता आपण अपूर्णांक असलेली क्रमिका पाहूया. घाबरण्याचं काहीच कारण नाही. क्रमिका आहे 2, 5/2, 3. इथे आपण दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करू. म्हणजे 5/2 वजा 2. हे सोडवताना आपण 2च्या छेदात काही नाही म्हणजे 1 मानतो आणि तिरकस गुणाकार करून छेद समान करतो. तर हे कसं होईल? 5 वजा 4 आणि संपूर्ण भागिले 2. याचं उत्तर येतं 1/2. अगदी तसंच तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करू. 3 वजा 5/2. हे होईल 6 वजा 5 भागिले 2, ज्याचं उत्तर पुन्हा येतं 1/2. इथेही सामायिक फरक 1/2 आहे आणि तो समान आहे.
आता आपण एका वेगळ्या टप्प्याकडे वळतोय, जेव्हा क्रमिका एपी नसतात. आतापर्यंत आपण यशस्वी अंकगणिती श्रेणी पाहिल्या, पण गणिताच्या परीक्षेत कधीकधी तुम्हाला फसवण्यासाठी काही ट्रिक प्रश्न येऊ शकतात. आता आपण अशा उदाहरणांकडे वळूया जिथे पॅटर्न असल्यासारखा वाटतो, पण तो गणितीय कसोटीवर मात्र उतरत नाही. इथे या दोन क्रमिकांची तुलना करून पहा. डावीकडे आपली मघाशी पाहिलेली ऋण संख्यांची क्रमिका आहे, जिथे डी ची किंमत 4 ही स्थिर होती. पण उजवीकडच्या क्रमिकेकडे जरा लक्ष द्या. 0.3, 0.33, 0.333. दिसायला हा एक अगदी छान पॅटर्न वाटतोय, बरोबर? पण आपण याला एपी म्हणू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? आता या उदाहरणातील सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? जेव्हा आपण प्रत्यक्ष वजाबाकी करून पाहतो तेव्हा सत्य समोर येतं. चला, दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करू. 0.33 वजा 0.3. याचं उत्तर येतं 0.03. आता तिसऱ्यातून दुसरं पद वजा करू. 0.333 वजा 0.33. याचं उत्तर येतं 0.003. आता हे तर अगदी स्पष्ट आहे की 0.03 आणि 0.003 या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या संख्या आहेत. सामायिक फरक समान नाहीये, त्यामुळे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नक्कीच नाही. आता आपण अशा संख्यांकडे वळणार आहोत ज्या दिसायला थोड्या भीतीदायक वाटू शकतात, म्हणजेच कर्णी किंवा ज्याला आपण रॅडिकल्स म्हणतो. पण मी तुम्हाला खात्री देतो, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. संख्या कितीही गुंतागुंतीच्या दिसल्या तरी आपले वजाबाकीचे तेच साधे नियम इथेही अगदी तसेच लागू होतात. ही क्रमिका बघा बरं. पहिलं पद आहे 3. दुसरं पद आहे 3 अधिक वर्गमुळात 2. तिसरं पद आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2. हे वाचायला थोडं कठीण वाटते ना? पण विश्वास ठेवा, आपण आपल्या नेहमीच्या पायऱ्या वापरून हे अगदी सहज सोडवू शकतो. चला, आपण तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करून पाहूया. कंसात 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा दुसऱ्या कंसात 3 अधिक वर्गमुळात 2. आता बघा, दुसऱ्या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे कंसातली चिन्हे बदलतील. हे समीकरण असं होईल: 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 वजा वर्गमुळात 2. इथे अधिक 3 आणि वजा 3 एकमेकांना कॅन्सल करतात, म्हणजे रद्द करतात. आता आपल्याकडे काय उरतं? 2 वेळा वर्गमुळात 2 वजा 1 वेळा वर्गमुळात 2. 2 मधून 1 गेला तर खाली उरतो फक्त एकदा वर्गमुळात 2. सामायिक फरक वर्गमुळात 2 येतो, जो संपूर्ण क्रमिकेत समान राहतो. त्यामुळे ही एक एपी आहे. आणि हे आपल्याला शिकवतं की आपले मूळ नियम कधीच बदलत नाहीत. आतापर्यंत आपण दिलेल्या क्रमिका एपी आहेत की नाहीत हे तपासण्याचं काम केलं. पण आता आपण या स्पष्टीकरणाच्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. दिलेली माहिती वापरून स्वतः नवीन अंकगणिती श्रेणी कशी तयार करायची, चला शिकूया. नवीन क्रमिका तयार करण्यासाठी आपल्याकडे हे अतिशय सोपं आणि महत्त्वाचं सूत्र आहे: an+1 बरोबर an अधिक d. याचा अर्थ काय? जर तुम्हाला पुढचं पद काढायचं असेल तर फक्त तुमच्या सध्याच्या पदामध्ये आपला सामायिक फरक d मिळवायचा आहे. बस, फक्त बेरीज करत जायचं आहे. आता स्मार्ट बोर्डवरच्या या उदाहरणाकडे लक्ष द्या. आपल्याला 2 गोष्टी दिल्या आहेत. आपलं पहिलं पद a आहे 10 आणि आपला सामायिक फरक d आहे 5. आता या 2 किमती वापरून आपल्याला आपली स्वतःची संपूर्ण क्रमिका तयार करायची आहे. या तक्त्याकडे बघा. आपण प्रत्येक पायरी कशी लिहितो ते समजून घेऊया. पहिलं पद a1 म्हणजेच a, जे 10 आहे. दुसरं पद a2 काढण्यासाठी पहिल्या पदात d मिळवा, म्हणजे a1 अधिक d. हे होईल 10 अधिक 5 बरोबर 15. तिसरं पद a3 काढण्यासाठी दुसऱ्या पदात d मिळवा, a2 अधिक d. हे होईल 15 अधिक 5 बरोबर 20. चौथं पद a4 काढण्यासाठी तिसऱ्या पदात d मिळवा, a3 अधिक d. हे होईल 20 अधिक 5 बरोबर 25. अशा प्रकारे आपली क्रमिका तयार झाली. 10, 15, 20, 25. अगदी सोपं आहे ना? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संख्या धन असो वा ऋण, आपली बेरीज करण्याची पद्धत तीच राहते. आता थोडं प्रगत उदाहरण पाहूया. आपलं पहिलं पद a आहे वजा 1.25 आणि फरक d आहे धन 3. पुन्हा एकदा आपण अगदी पद्धतशीरपणे जाऊया. a1 आहे वजा 1.25, a2 काढण्यासाठी वजा 1.25 अधिक 3. इथे एका संख्येचे चिन्ह ऋण आहे आणि दुसऱ्याचं धन, त्यामुळे आपण वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. 3 मधून 1.25 वजा केले तर उरतात 1.75 आणि 3 ही मोठी संख्या धन असल्यामुळे उत्तर धन 1.75 येईल.
पुढे A3 काढण्यासाठी 1.75 अधिक 3 जे सरळ सरळ 4.75 येतं. बघितलं? कोणतीही पायरी वगळली नाही की अजिबात चूक होत नाही. आता एक अतिशय रंजक आणि थोडं वेगळं उदाहरण पाहूया. जर सामायिक फरक D ची किंमत 0 असेल तर काय होईल? इथे A आहे -3 आणि D आहे 0. आपल्याला माहित आहे की कोणत्याही संख्येत 0 मिळवलं तर तीच संख्या पुन्हा मिळते. त्यामुळे -3 अधिक 0 बरोबर -3. पुढचं पदे -3 येणार. ही क्रमिका अशी दिसेल: -3, -3, -3, -3 आणि हो, गणिताच्या नियमांनुसार ही सुद्धा एक पूर्णपणे वैध अंकगणिती श्रेणी आहे. तर मित्रांनो, आजच्या या स्पष्टीकरणातून आपण काय शिकलो? अंकगणिती श्रेणी म्हणजे अशी क्रमिका जिथे लगतच्या पदांमधला फरक नेहमी समान असतो. हा फरक ओळखण्यासाठी फक्त पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करायची असते. एकदा का आपण या अंतराची चाचणी यशस्वीपणे केली की कोणतीही क्रमिका आपण अगदी सहज डिकोड करू शकतो. गणितातली कोणतीही पायरी कधीही वगळू नका, म्हणजे गणितासारखा सोपा विषय दुसरा कोणताही नाही. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक सरावाचं आव्हान. आज आपण ज्या अगदी अचूक पद्धती शिकलो आहोत त्यांचा वापर करून तुम्हाला हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर पहिलं पद A-7 असेल आणि सामायिक फरक D अपूर्णांकात म्हणजेच 1/2 असेल तर तुम्हालाही AP तयार करता येईल का? नक्की प्रयत्न करून पहा. गणिताचा असाच आनंद घेत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत खूप सराव करत रहा.